नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील 4 नंबरचा चॅप्टर गुणोत्तर व प्रमाण यामधील सराव संच 4.2 सोडवणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक अँड शेअर करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन तुमची इयत्ता निवडून तुम्हाला ज्या विषयाचे व्हिडिओज बघायचे आहेत ते व्हिडिओज बघा। तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा। चला तर मग सुरुवात करूया सराव संच 4.2 ला। प्रश्न पहिला आहे a छेदस्थानी b बरोबर ak छेदस्थानी bk या गुणधर्माचा उपयोग करून रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा। तर बघा इथे a छेदस्थानी b आहे, त्याला इथे सहगुणक k वापरायचा आहे, स्थिर पद k घ्यायचा आहे आणि आपल्याला ज्या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या काय करायच्या आहेत, भरायच्या आहेत। तर बघा अतिशय सोपा आहे, पहिला प्रश्न आहे त्यातला आपण सोडूया। तर बघा इथे आहे 5 छेदस्थानी 7 बरोबर। आता इथे छेद 28 करायचा आहे, तर आपल्याला 7 ला कितीने गुणले तर छेद 28 होणार आहे, तर 7 चौक 28। म्हणून जर आपण छेदाला 4 ने गुणले तर अंशाला देखील काय करावे लागेल, 4 ने गुणावे लागेल। तर इथे 7 चौक 28 येईल, छेद इथे आहे तोच छेद आलेला आहे आणि 4 पंचे 20 म्हणजे आपल्या 28च्या इथे वरती किती येणार आहेत, 20 येणार आहे आणि ते अशा पद्धतीने आपण काढलेले आहेत। त्यानंतर बघा 5 छेदस्थानी 7च घ्यायचे आहेत बरोबर। इथे अंश दिलेला आहे 35। आता 5 ला कितीने गुणले तर 35 येतात, तर बघा 5 ला 5 7 35 म्हणजे 7 ने गुणले तर 35 येतात। त्यामुळे आपल्याला काय करावे लागेल, छेदालाही 7 ने गुणावे लागेल। तर 5 7 35 आणि 7 7 49 म्हणजे 35 अंश असताना छेद किती आलेला आहे, 49, म्हणून इथे लिहायचं आहे 49। त्यानंतर परत 5 छेदस्थानी 7 हाचा पूर्णांक घ्यायचा आहे आणि इथे 3.5 आहे। आता 3.5 7 ला कितीने गुणले तर 3.5 येणार आहे, तर आपल्याला 7 ला 0.5 ने गुणावे लागेल किंवा 1/2 ने गुणावे लागेल। तुम्ही 1/2 ने गुणा किंवा 0.5 ने गुणा, तर मी 0.5 ने गुणत आहे। त्याचा अर्थ काय होतो, 1 छेदस्थानी 2, 7 गुणिले 0.5। तर बघा इथे किती होईल, 7 5 35, दशांश 1 नंतर आहे म्हणून हा दशांश दिला, 3.5 इथं आलेला आहे छेद। आता अंश काय येणार आहे, 5 5 25, दशांश 1 नंतर म्हणजे 2.5 म्हणजे इथे येणार आहे 2.5। तर अशा पद्धतीने आपण हा पहिला प्रश्न काय करायचा आहे, सॉल्व करायचा आहे। त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आपण इथे सॉल्व करणार आहोत। दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला अपूर्णांक a छेदस्थानी b च्या स्वरूपात दिलेला आहे 9 छेदस्थानी 14 बरोबर। इथे 4.5 आहेत बघा। आता इथे किती आहे, 4.5 अंश आहे, आपल्याला छेद माहिती नाही, छेद काढायचा आहे। त्यासाठी बघा 9 ला जर कितीने गुणले तर 4.5 उत्तर येतं, हे आपल्याला अगोदर काढावं लागेल। तर इथे आपल्याला 9 ने जर आपण 0.5 ला किंवा 9 ने 1 छेदस्थानी 2 ला गुणलं तर उत्तर किती येते, 45 येत आहे। तर आपण काय करूया, इथे 4.5 गुणिले 0.5 सॉरी 9 आहे, इथं काय घ्यायचं आहे, 9 घ्यायचं आहे। हा 9 आपल्याला 4.5 उत्तर आणायचं आहे, त्यासाठी आपण 9 ने 0.5 ने 9 ला 0.5 ने गुणलेले आहे, तर आपल्याला छेदाला देखील काय करावं लागेल, 0.5 नेच गुणावे लागेल। तर इथे बघा 9 5 45, दशांश 1 नंतर आहे म्हणून दशांश दिला, किंवा तुम्ही 1 छेदस्थानी 2 ही इथं 1 छेदस्थानी 2 ने देखील गुणू शकतात। त्यानंतर 14 5 किती होतात, 70 आणि दशांश आहे म्हणून एका अंकानंतर दशांश दिलेला आहे। तर बघा अंश किती आहे, इथं 4.5 असताना छेद किती आलेला आहे, 7.0 आलेला आहे। त्यानंतर इथे 42 छेद असताना अंश किती येतो हे काढायचं आहे। तर सर्वप्रथम 9 छेदस्थानी 14 घेऊया। तर आता 14 ला कितीने गुणले तर 42 येतात, तर 14 त्रिक 42 म्हणजेच इथे 14 ला 3 ने गुणले तर 42 उत्तर येते। जर छेदाला 3 ने गुणले तर अंशालाही 3 ने गुणावे लागेल। 9 त्रिक 27 आणि 14 त्रिक 42, तर 42 ऑलरेडी दिलेले आहे, 27 इथे वरती लिहायचे आहेत। आता परत आपल्याला 9 छेदस्थानी 14 हा पूर्णांक घ्यायचा आहे, इथं 3.5 आहे। इथे बघा खाली छेद किती आहे, 3.5, तर 14 ला कितीने गुणले तर 3.5 येते, तर 14 ला 1 छेदस्थानी 4 ने गुणले तर काय येते उत्तर, 3.5, म्हणून आपल्याला 9 ला देखील 1.4 ने गुणावे लागेल, कारण आपण ज्या एकाच संख्येने काय करायचं आहे, अंशाला आणि छेदाला गुणायचं आहे स्थिर पदाने। तर बघा इथे काय होणार आहे, आता आपण इथे जर हा तिरपा गुणाकार केला तर इथे काय होणार आहे, आपल्याला उत्तर मिळणार आहे बघा 4 1 4
4 त्रिक 12 हातच्याले 2 4 पंचे 20 म्हणजे आपला छेद आलेला आहे 3.5 आणि इथे 4ने जर 9ला आपण भाग दिला तर काय येणार आहे 4 दुने 8 हातच्याला 1 परत 4 दुने 8 हातच्याले 2 आणि 4 पंचे 20 म्हणजे 2.25 हा अंश आलेला आहे म्हणून इथे लिहायचं आहे 2.25. अशा पद्धतीने आपल्याला जर छेद किंवा अंश दिला असेल तर आपण या दिलेल्या अपूर्णांकाला एका विशिष्ट संख्येने गुणून किंवा भागून आपण एक जी संख्या दिलेली नाही ती काढू शकतो. तर या अशा पद्धतीने हा प्रश्न क्रमांक 1 सोडवायचा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2 सोडूया. प्रश्न क्रमांक 2 आहे पुढील गुणोत्तरे काढा. त्यातील उपप्रश्न पहिला आहे वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर काढायचे आहे. तर वर्तुळाची त्रिज्या काय असते आपण r मानतो. वर्तुळाची त्रिज्या बरोबर r आणि वर्तुळाचा परिघ आता इथे मी ॲझन करत आहे वर्तुळाचा परिघ बरोबर काय सूत्र आहे 2πr. आता आपल्याला सांगितलं काय आहे की वर्तुळाच्या त्रिज्येचे वर्तुळाच्या परिघाशी असलेले गुणोत्तर. तर बघा इथे आपण लिहूया एका ओळीत वर्तुळाच्या त्रिज्येचे वर्तुळाच्या परिघाशी असलेले गुणोत्तर. बरोबर काय येणार आहे वर्तुळाची त्रिज्या छेदस्थानी परिघ येणार आहे. त्रिज्या छेदस्थानी परिघ तर त्रिज्या किती आहे r आहे आणि परिघ आहे 2πr. तर r कॅन्सल होऊन जाईल आणि इथे काय येईल 1 छेदस्थानी 2π म्हणजेच बघा वर्तुळाच्या त्रिज्येचे परिघाशी असलेले गुणोत्तर काय आहे 1/2π. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा r त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर. इथे 2 नंबरच्या प्रश्नामध्ये r त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा परिघ काय येणार आहे तर वर्तुळाचा परिघ बरोबर सूत्र काय आहे 2πr आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे म्हणजे क्षेत्रफळ असते πr² आता आपल्याला परिघाचं वर्तुळाच्या परिघाचे क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर काढायचे आहे. परिघाचे क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर बरोबर म्हणजे आपल्याला काय घ्यायला लागेल परिघ छेदस्थानी क्षेत्रफळ कशाचे तर वर्तुळाचे दिलेले आहे ते आपण घ्यायचे आहे. तर इथं परिघ किती आहे 2πr आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे πr² म्हणजे त्याला r वर्गाला आपण r गुणिले r ही लिहू शकतो. तर इथे पाय कॅन्सल होईल पाय कॅन्सल होईल r कॅन्सल होईल तर राहते काय फक्त 2 छेदस्थानी r म्हणजे परिघाचे क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर बरोबर काय येणार आहे 2r हे उत्तर येणार आहे. 3 नंबरचा प्रश्न काय आहे बघा बाजू 7 सेमी असलेल्या चौरसाच्या कर्णाचे त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर. आता चौरसाचा कर्ण बरोबर काय असतं बघा चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. मग वर्गमुळात 2 गुणिले बाजू किती दिलेली आहे आपल्याला 7 दिलेली आहे म्हणजे इथे 7 म्हणजे चौरसाचा कर्ण किती आहे 7 वर्गमुळात 2 आहे. आता चौरसाच्या कर्णाचे त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर काढायचं आहे आणि चौरसाची बाजू जर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे चौरसाची बाजू आहे 7 चौरसाची बाजू बरोबर 7. आता चौरसाच्या कर्णाचे त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर बरोबर कर्ण छेदस्थानी काय येईल बाजू चौरसाचा कर्ण छेदस्थानी बाजू. तर कर्ण किती आहे कर्ण आहे 7 वर्गमुळात 2 आणि बाजू आहे 7 तर 7 × 7 फक्त राहते काय इथे वर्गमुळात 2 छेदस्थानी 1 म्हणजेच गुणोत्तर काय आहे वर्गमुळात 2r1 हे गुणोत्तर लिहायचं आहे वर्गमुळात 2r1.
त्यानंतर यामधील 4 नंबरचा जो प्रश्न आहे, लांबी 5 सेमी व रुंदी 3.5 सेमी असलेल्या आयताच्या परिमितीचे क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर. म्हणजे आपल्याला अगोदर आयताची परिमिती काढावं लागेल, नंतर क्षेत्रफळ काढावं लागेल आणि नंतर त्यांचं गुणोत्तर लिहावं लागेल. तर सर्वप्रथम आपण आयताची परिमिती काढूया. आयताची परिमिती बरोबर सर्वांना सूत्र माहितीच आहे. आयताची परिमिती बरोबर सूत्र आहे 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी. तर इथे आपण ते सूत्र लिहूया अगोदर. 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर 2. लांबी किती आहे 5 सेमी म्हणून 5 घेतला, अधिक रुंदी आहे 3.5 सेमी म्हणून तो घेतलेला आहे. इथे 2 3 आणि 5 किती होईल 8 होईल, 8.5 होईल. तर 2 गुणिले 8.5 हा गुणाकार केल्यावर तो 170.1 नंतर आहे, तो शून्यानंतर दिला म्हणजे उत्तर आलेलं आहे 17.0 किंवा 17 म्हटलं तरी चालेल. त्यानंतर आता आपण आयताचे क्षेत्रफळ काढूया. आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी हे सूत्र देखील सर्वांना माहितीच असेल. त्यानंतर लांबी आहे 5 आणि रुंदी आहे 3.5. तर हा गुणाकार येतो 17.5. तर बघा आपल्याला परिमिती किती भेटलेली आहे 17 आणि क्षेत्रफळ भेटलेलं आहे 17.5. आता आयताच्या परिमितीचे क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर काढायचे आहे. क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर बरोबर काय येणार आहे आयताची परिमिती छेदस्थानी आयताचीच काय येणार आहे इथं क्षेत्रफळ येणार आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर परिमिती किती आलेली आहे 17 आणि आयताचे क्षेत्रफळ किती आलेले आहे 17.5 आलेले आहे. तर बघा आता आपण ह्याला थोडंसं सामान्य रूपात जर आणलं तर 17 आपल्याला जर हा दशांश काढायचा असेल तर आपण सिंपली काय करूया, दोन्हीही अंशाने छेदाला 10 ने गुणूया. 17.5 गुणिले 10 तर इथे किती होतील 170 होतील आणि हा दशांश निघून जाईल 175 होतील. आता सिंपली 170 झालेले आहेत वरती आणि खाली किती झालेले आहेत 175 झालेले. दशांश काय झालेला आहे निघून गेलेला आहे. आता जर आपण याला 2 ने भाग दिला तर बे 8 16 सॉरी आपण याला 4 ने भाग देऊन बघूया किंवा 5 ने जातो का बघूया. तर 5 ने भाग जाईल याला. 5 त्रिक 15 ह्याच्याले 2 आणि ते 20 होतील. 5 चोक 20 आणि इथे 5 त्रिक 15 5 5 25 म्हणजे उत्तर येणार आहे 34 छेदस्थानी 35. म्हणजेच त्यांचं गुणोत्तर काय आलेलं आहे 34:35. प्रश्न क्रमांक 3 पुढे दिलेल्या गुणोत्तरांच्या जोड्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. तर बघा जे पहिले उदाहरण आहे ते आपण इथे सॉल्व करूया. तर इथे बघा आपण जर सिंपली तिरपा गुणाकार केला तर इथे वर्गमुळात 5 गुणिले हे वर्गमुळात 7 बरोबर. आणि इथे आपण काय करूया सिम्बॉल काहीच माहिती नाही, लहान आहे की मोठे हे माहिती नाही आणि इथे काय होणार आहे 3 गुणिले 3 आहे तिरपा गुणाकार केल्यानंतर. आता वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 5 याचा मिनिंग आपण एकत्र जर वर्गमुळात घेतले तर 7 5 35 वर्गमुळात 35 येतील. इथे काय आहे माहिती नाही आहे आणि 3 त्रिक 9 आहे. आता इथे वर्गमुळात 35 आपण जशाच तसे लिहूया, परंतु या 9ला जर आपल्याला वर्गमुळात लिहायचं असेल तर कसं लिहावं लागेल वर्गमुळात 81 कारण 81चे वर्गमूळ 9 आहे. आता दोन्ही बाजूला काय आलेलं आहे वर्गमूळ आलेलं आहे. जर वर्गमूळ आपण दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं तर 35 आणि इथे येणार आहे ते 81. तर 35 आणि 81 मध्ये 81 मोठा आहे 35 लहान आहे आणि 35 हा लहान आहे 81 पेक्षा आणि म्हणून बघा हा वर्गमुळात जो 5 आहे 5 छेदस्थानी 3 हा देखील लहान आहे 3 छेदस्थानी वर्गमुळात 7 पेक्षा. अशा पद्धतीने आपण हे पहिलं उदाहरण सॉल्व करायचं आहे. त्यानंतर दुसरं उदाहरणही आपण इथे सॉल्व करूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये ज्या तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत अपूर्णांक दिलेला आहे तो आपण अगोदर सिंपल फॉर्ममध्ये लिहून घेऊया. सिंपल फॉर्ममध्ये लिहायचा आहे तर कोणता अपूर्णांक हा जो 2 पुढचा दिलेला आहे दुसरा तो आपण सिंपल फॉर्ममध्ये लिहून घेऊया. तर बघा इथे वर्गमुळात 63 आहेत. हे 2 नंबरचं उदाहरण इथे सोडवत आहे मी. वर्गमुळात 63ला आपण
9 गुणिले 7 9 63 या रूपामध्ये लिहू शकतो. आणि जर आपण 9चं वर्गमूळ काढलं तर 3 येईल आणि वर्गमुळात 7 जशास तसा राहील. बरोबर. त्यानंतर आता वर्गमुळात हे 125 आहेत. 125ला आपण वर्गमुळात 25 हा 5 125 म्हणून असं लिहू शकतो. आता 25ला वर्गमूळ 25चे वर्गमूळ किती आहे 5 आहे. आता वर्गमुळात राहिले किती फक्त 5च राहिले. तर बघा आता आपण याला सिंपल फॉर्ममध्ये असं आणलेलं आहे. तर आपला पहिला हा जो आहे अपूर्णांक तो आहे 3 वर्गमुळात 5 5 वर्गमुळात 7 आहे. आणि हा जो दुसरा आहे तर तो देखील काय आलेला आहे 3 वर्गमुळात 7 छेदस्थानी 5 वर्गमुळात 5. आता यामध्ये लहान कोणता आहे आणि मोठा कोणता आहे आपल्याला माहिती नाही, ते काढायचं आहे. तर आपण सिंपली तिरपा गुणाकार करूया. तर इथे काय होईल हा 5 गुणिले 3 3 5 15 आणि हा वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 5 जर गुणाकार केला तर तो काय होणार आहे वर्गमूळ निघून जाईल, फक्त 5च राहील. बरोबर. त्यानंतर आता इथे ह्या बाजूला बघा 3 5 15 येईल आणि हा वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 काय होणार आहे वर्गमुळात 7च फक्त 7च राहणार आहे. वर्गमुळात 7चे वर्गमूळ 7 येणार आहे. आता सिंपली बघा जर हा आपण गुणाकार जरी केला तरी बघा 15 5 75 आणि 15 7 105. तर यामध्ये 105 हे काय आहे मोठी संख्या आहे. बरोबर. 75 ही लहान आहे 105 पेक्षा आणि म्हणून 3 वर्गमुळात 5 छेदस्थानी 5 वर्गमुळात 7 ही लहान आहे 3 वर्गमुळात 7 5 वर्गमुळात 5 पेक्षा. आणि आपण याला सिंपल फॉर्ममध्ये लिहिलं होतं कोणत्या संख्येला वर्गमुळात 63ला 125ला. तर आपण हे लिहू शकतो इथं 3 वर्गमुळात 5 छेदस्थानी 5 वर्गमुळात 7 ही लहान आहे वर्गमुळात 63 छेदस्थानी हे वर्गमुळात 125 पेक्षा. 3 नंबरचं उदाहरण 5 छेदस्थानी 18 17 छेदस्थानी 121 आहे. तर बघा इथे देखील आपण तिरपा गुणाकार करणार आहोत. 5 छेदस्थानी 18 एक संख्या आहे आणि दुसरा अपूर्णांक आहे 17 छेदस्थानी 121. कोणता लहान आहे कोणता मोठा ही माहिती नाही, हे आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी तिरपा गुणाकार करता इथे काय होईल 5 गुणिले 121 कंस आणि इथे होईल 18 गुणिले हे 17. तर बघा इथे 5 गुणिले 121 होता 605 हा 0 आहे 605 आणि 18 गुणिले 17 होतात 306. तर 605 हे मोठे आहे 306 पेक्षा आणि म्हणून 5 छेदस्थानी 18 हे देखील मोठे आहेत 17 छेदस्थानी 121 पेक्षा. इथे हा सिम्बॉल येणार आहे. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न काय आहे बघा. वर्गमुळात 80 छेदस्थानी वर्गमुळात 48 ही संख्या आपण अगोदर लिहून घेऊया. वर्गमुळात 80 छेदस्थानी वर्गमुळात 48. बरोबर. हिला सिंपल फॉर्ममध्ये लिहूया. 16 पंचे 80 आणि छेदस्थानी काय येईल 16 त्रिक 48. तर बघा इथं 16चे वर्गमूळ किती आहे 4 आहे. वर्गमुळात फक्त राहिले 5च. इथे 16चे वर्गमूळ 4 घेऊया. वर्गमुळात राहिले फक्त 3च. म्हणजे आपल्याला इथे 4 4 जर कॅन्सल केलं तर वर्गमुळात 5 छेदस्थानी वर्गमुळात 3 आपण वर्गमुळात 80 छेदस्थानी वर्गमुळात 48ला अशा स्वरूपात लिहू शकतो. त्यानंतर आता दुसरा पूर्णांक आहे वर्गमुळात 45 छेदस्थानी वर्गमुळात 27. याला देखील आपण थोडं सिंपल फॉर्ममध्ये लिहूया. 9 5 45 छेदस्थानी वर्गमुळात 9 त्रिक 27. तर 9चे वर्गमूळ किती आहे 3 आहे. ते आपण बाहेर काढले. वर्गमुळात राहिला फक्त 5. ह्या 9चे वर्गमूळ आपण 3 लिहिले. वर्गमुळात राहिला फक्त 3च. बघा म्हणजे इथेही 3 3 कॅन्सल झाला आणि काय राहिला वर्गमुळात 5 छेदस्थानी वर्गमुळात 3. आता बघा ह्याचा सिंपल फॉर्म आणि ह्या अपूर्णांकाचा सिंपल फॉर्म काय आलेले आहेत वर्गमुळात 5 छेदस्थानी वर्गमुळात 3 आणि हा देखील आलेला आहे वर्गमुळात 5 छेदस्थानी वर्गमुळात 3. आणि आपल्याला माहिती आहे दोन्ही काय आलेले आहेत सेम आलेले आहेत. आणि म्हणून वर्गमुळात 80 छेदस्थानी वर्गमुळात 48 हे इक्वल आहेत. कशाच्या बरोबर आहेत वर्गमुळात 45 छेदस्थानी वर्गमुळात 27च्या. असा हाच इथे इक्वलचा बरोबरचा सिम्बॉल येणार आहे. त्यानंतर 5 नंबरचं उदाहरण आपण इथे सोडूया. आता 5 नंबरचं उदाहरण सोडत असताना सिंपली आपण काय करूया दशांश घालून लिहूया. इथे 9.2 आहे 5.1 आहे डायरेक्ट 92 छेदस्थानी 51 लिहू शकतो. आणि कोणता इथे सिम्बॉल द्यायचा आहे इथेही दशांश काढून 34 छेदस्थानी 71 लिहू शकतो. आता सिंपली तिरपा गुणाकार करायचा आहे 92 गुणिले 71 आणि इथे 51 गुणिले 34. तर हा जर गुणाकार केला आपण 92 गुणिले 71 तर हा येतो 6532
आणि 51 गुणिले 34 हा गुणाकार येतो 1734. तर 6532 हे मोठे आहेत 1734पेक्षा आणि म्हणून बघा हा 92.2 छेदस्थानी 5.1 हा देखील मोठा आहे 3.4 छेदस्थानी 7.1 पेक्षा. अशा पद्धतीने इथं हा सिम्बॉल येणार आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 3 मधील आपण 5 उदाहरणे इथे सोडवलेली आहेत. लहान मोठी संख्या दाखवलेली आहे. त्यानंतर आता आपण प्रश्न क्रमांक 4 सोडवूया. प्रश्न क्रमांक 4 मधील पहिला प्रश्न, चौकोन ABCD समांतरभुज चौकोन आहे. त्याच्या कोन A व कोन B च्या मापांचे गुणोत्तर 5:4 आहे. तर कोन B चे माप काढा. तर बघा आपल्याला इथे काय दिलेलं आहे, चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन दिलेला आहे. म्हणजे सिंपली बघा ही आकृती कशी राहणार आहे, समांतरभुज चौकोन ही अशा प्रकारे आपण हा जर ABCD काढला, हा A हा B आणि हा C आणि हा D काढला, तर इथे आपल्याला A आणि B यांच्या मापांचं काय दिलेलं आहे, गुणोत्तर दिलेलं आहे. कोन A आणि कोन B यांचं गुणोत्तर किती आहे, 5:4 दिलेलं आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे, कोन B बरोबर किती हे काढायचं आहे. आता बघा समांतरभुज चौकोनाचे हे दोन्ही काय आहेत, आंतरकोन आहेत. ह्या समांतर रेषा आहेत, त्यांना छेदिका आहे आणि हे तयार झालेले आंतरकोन आहेत. आणि म्हणून कोन A अधिक कोन B बरोबर काय असणार आहे, 180 अंश असणार आहे. कारण हे काय आहेत, आंतरकोन आहेत. तर बघा आता सर्वप्रथम आपण इथे गुणोत्तर दिलेलं आहे 5:4 म्हणून कोन A बरोबर मानूया 5x आणि कोन B बरोबर काय येईल, 4x येईल. आता कोन A बरोबर काय आहे, 5x अधिक कोन B बरोबर 4x हे आपण या गुणोत्तरावरून घेतलेलं आहे. बरोबर आहेत 180 कारण आंतरकोन आहेत. 5x आणि 4x होतील 9x बरोबर 180. तर x बरोबर काय होईल, 180 छेदस्थानी 9, 9 1 9, 9 2 18, 0. x बरोबर काय येणार आहे, 20 येणार आहे. आता x ची किंमत माहिती आहे आपल्याला. कोन B बरोबर काय आहे, तर कोन B बरोबर आहे 4x आणि म्हणून 4 गुणिले x किती आहे, 20 आहे. 20 चौक 80 आणि म्हणून कोन B बरोबर काय येणार आहे, 80 अंश येणार आहे. आणि म्हणून कोन B चे माप 80 अंश आहे असं एक वाक्य इथं लिहा. प्रश्न क्रमांक 2, अल्बर्ट आणि सलीम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:9 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होईल. तर त्यांची आजची वय काढा. बघा अल्बर्ट आणि सलीम यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे 5:9 आहे. म्हणून त्यावरून आपण बघा अल्बर्टचे आजचे वय बरोबर 5x मानू आणि सलीमचे आजचे वय बरोबर किती येईल, 9x येईल. तर बघा आता 9x आणि 5x हे आपण मांडलेलं आहे या गुणोत्तरावरून. आता 5 वर्षानंतरचं त्यांचं वय काय होईल, 5 वर्षानंतरचे त्यांचे वय काढूया. 5 वर्षानंतरचे वय, तर अल्बर्टचं वय किती होईल, अल्बर्ट बरोबर काय होईल, त्याचं वय 5x आहे आजचं वय अधिक 5 वर्षांनी 5 आणि सलीमचं वय काय होईल, त्याचं आजचं वय आहे 9x अधिक 5 वर्षांनी हे ॲड 5 करावे लागतील. मग आता 5 वर्षानंतरचं वय आपल्याला माहिती झालेलं आहे. ते काय सांगितलेलं आहे, 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे, 3:5 होईल. म्हणजे बघा 5 वर्षानंतरचं वय आपण इथे घेऊया 5x + 5 छेदस्थानी हे सलीमचं 9x + 5 यांचं 5 वर्षानंतरचं गुणोत्तर दिलेलं आहे 3:5 म्हणून इथे लिहिले 3 छेदस्थानी 5. आता सिंपली हे दिलेलं आहे, आपण ह्यांचा काय करूया, तिरपा गुणाकार करूया. जर तिरपा गुणाकार केला तर इथे 5 कंसात 5x + 5 बरोबर हे 3 कंसात 9x + हे 5 होतील. तर 5 5 25x 5 5 25 आणि 9 त्रिक 27x आणि 3 5 हे 15 होतील. तर इथे आपण हा 27x किंवा 25x इथं जशाच तसा लिहिला. 25x हा 27 जर इकडे आला तर -27x होईल. हा 15 आहे, हा 25 इकडे आला तर -25 होईल. तर इथं काय होईल, -2x येईल. बरोबर इथे 25 वजा 15 झाला तर इथे काय येणार आहे, 10 येणार आहे, तोही -10. तर मायनस मायनस सिम्बॉल दोन्ही साईडला आहे, तो कॅन्सल होऊन जाईल. आणि x बरोबर आपण इथे 10 छेदस्थानी 2 लिहिला, -2. तर मायनस मायनस कॅन्सल होईल, 2 पंचे 10 आणि म्हणून x बरोबर किती आलेला आहे, x बरोबर आलेला आहे 5. आता x बरोबर 5 आल्यामुळं आता आपण सलीम आणि
अल्बर्टचे आजचे वय काढू शकतो, कारण अल्बर्टचे आजचे वय आपण 5x मानलेलं आहे, म्हणून अल्बर्टचे आजचे वय बरोबर किती आहे, 5x आहे, 5x. आता x ची किंमत किती आलेली आहे, 5 आलेली आहे, म्हणून आपण इथे x ची किंमत टाकून देऊया. 5 5 5 25 वर्ष. म्हणजे अल्बर्टचे आजचे वय किती झाले, 25 वर्ष. आणि सलीमचे आजचे वय, सलीमचे आजचे वय बरोबर आहे 9x. तर 9 गुणिले 5 टाकून देऊया. x ची किंमत 9 5 45 वर्ष. तर बघा आपल्याला दोघांचे आजचे वय मिळालेले आहेत. अल्बर्टचा आहे 25 वर्ष, सलीमचा आहे 45 वर्ष. प्रश्न क्रमांक 3. एका आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर 3:1 आहे. आयताची परिमिती 36 सेमी आहे, तर आयताची लांबी व रुंदी काढा. आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर दिलेले आहे, 3:1 दिलेले आहे, म्हणून आयताची लांबी बरोबर 3x व रुंदी बरोबर x मानू. आता बघा आयताची परिमिती दिलेली आहे 36. तर आयताची परिमिती आपल्याला किती दिलेली आहे, आयताची परिमिती बरोबर आहे 36. तर आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. तर लांबी अधिक रुंदी आपण इथे लिहूया. सूत्र बरोबर दिलेले आहे 36. तर 2 कंसात लांबी किती आहे, 3x अधिक रुंदी किती आहे, x मानलेली आहे, बरोबर काय लिहायचं आहे, 36 लिहायचं आहे. आता याच्यावरून बघा आपल्याला इथे काय मिळेल, 2 3 आणि x म्हणजे 4x बरोबर हे 36 आहेत. तर इथे काय होईल, हे 4 दुने 8 लिहू शकतो आपण, किंवा 2 ने इकडे लिहू शकतो. 4 दुने जर 8 झाले तर इथे काय होईल, 8x बरोबर 36. x बरोबर काय होईल, 36 भागिले 8. तर 8 ने जर 36 ला भाग दिला तर इथे येणार आहे 8च्या पाड्यामध्ये 36 तर नाही आहे, तर 8 चोक 32 खाली राहिली 4, 8 पंचे 40. म्हणजे x ची किंमत किती आलेली आहे, x बरोबर 4.5 आलेला आहे. आता x ची किंमत आपल्याला माहिती झालेली आहे. आपण आता आयताची लांबी काढू शकतो आणि रुंदीही काढू शकतो. आयताची लांबी बरोबर आपण किती मानलेलं आहे, 3x मानलेला आहे, आणि म्हणून 3 गुणिले x ची किंमत टाकायची आहे 4.5. म्हणजेच 3 गुणिले 4.5 जर केले तर उत्तर येणार आहे 13.5. आणि ही आपल्याला कशामध्ये दिलेली आहे, सेमीमध्ये दिलेली आहे, म्हणून एकक द्यायचं आहे सेमी. आता आयताची रुंदी काढूया. आयताची रुंदी आपण x मानलेली आहे. आयताची रुंदी काय आहे, x आहे. आयताची रुंदी बरोबर x, आणि म्हणून आयताची रुंदी आलेली आहे 4.5 सेमी. अशा पद्धतीने आपण आयताची लांबी आणि रुंदी काढलेली आहे. प्रश्न क्रमांक 4. 2 संख्यांचे गुणोत्तर 31 23 असून त्यांची बेरीज 216 आहे, तर त्या संख्या काढा. तर बघा आपल्याला माहिती काय दिलेली आहे, 2 संख्यांचे गुणोत्तर दिलेले आहे. 2 संख्यांचे गुणोत्तर किती दिलेला आहे, 31 23. तर मग आपण यावरून काय करूया, म्हणून त्या दोन संख्या 31x व 23x मानू. आता पुढची माहिती काय दिलेली आहे, त्यांची बेरीज 216 आहे, म्हणजेच 31x व 23x बरोबर किती आहे, 216 दिलेला आहे. तर 31 आणि 23 होतील 54x बरोबर हे 216. तर x बरोबर काय होईल, 216 भागिले 54 होतील, तर 54 चोक 216, आणि म्हणून x बरोबर किती आलेला आहे, 4 आलेला आहे. आता त्या दोन संख्या आपण इझिली काढू शकतो, आणि म्हणून त्या दोन संख्या बरोबर 31x व दुसरी काय आहे 23x आहे. तर पहिली संख्या आपण 31 गुणिले 4 व 23 गुणिले 4. तर पहिली संख्या येणार आहे 31 चोक 124 व 23 गुणिले 4 येणार आहे 92. म्हणजे त्या दोन संख्या काय आहेत, 124 व 92. म्हणून इथे लिहायचं आहे शेवटी त्या दोन संख्या 124 आणि 92 आहेत. अशा पद्धतीने हे उदाहरण अगदी सोप्या पद्धतीने सॉल्व्ह होत आहे.
5 नंबरचे उदाहरण आहे, दोन संख्यांचा गुणाकार 360 आहे व त्यांचे गुणोत्तर 10/9 आहे, तर त्या संख्या काढा. तर बघा, त्या दोन संख्यांचं गुणोत्तर माहीत आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर बरोबर किती आहे? 10/9 आहे. आता म्हणून त्या दोन संख्या आपण त्या दोन संख्या 10x आणि 9x मानू. इथे दिलेले आहे की त्यांचा गुणाकार, त्या दोन संख्येचा गुणाकार 360 आहे, म्हणजे ही 10x गुणिले 9x बरोबर किती आहे? 360 हे इथं दिलेलं आहे. आणि म्हणून आता जर आपण यांचा गुणाकार केला तर बघा, हे 10 गुणिले 9 90, x गुणिले x चा वर्ग बरोबर हे 360 होतील. आणि म्हणून x चा वर्ग बरोबर 360 भागिले 90 जर केलं तर 9 9 0 0 0 कॅन्सल होईल, 9 चौक 36, म्हणजे x चा वर्ग बरोबर किती आले? 4 आले. आणि म्हणून x बरोबर 2, कारण 4चे वर्गमूळ किती आहे? 2 आहे. तर मग आता आपल्याला काय मिळालेलं आहे? x ची किंमत मिळाली आहे. आणि म्हणून त्या दोन संख्या बरोबर पहिली संख्या काय असणार आहे? 10x, आणि 10x संख्या आहे म्हणजे 10 गुणिले हा x ची किंमत 2 टाका, 10 दुनी 20. आणि दुसरी संख्या काय आहे? 9x मानलेली आहे आपण. 9x म्हणजे 9 गुणिले 2, 9 दुने 18. शेवटी इथे एका वाक्यात उत्तर लिहूया आपण की त्या दोन संख्या 20 आणि 18 आहेत. 5 नंबरचा प्रश्न आपण इथे सोडवणार आहोत. जर SB बरोबर 3/1 असेल, म्हणजेच A छेदस्थानी B बरोबर 3/1 असेल, आणि दुसरं काय सांगितलेलं आहे? B छेदस्थानी C बरोबर 5/1 असेल, तर आपण इथं हे देखील मांडू शकतो. B छेदस्थानी C बरोबर काय दिलेलं आहे? 5/1 दिलेलं आहे. आता बघा, A छेदस्थानी B बरोबर 3/1 आहे, म्हणून A बरोबर काय येणार आहे? 3B येणार आहे. आणि इथे म्हणून B बरोबर काय येणार आहे? 5C. तिरपा गुणाकार केला तर आपल्याला ह्या A ची आणि B ची किंमत इथे मिळत आहे. तर A ची आणि B ची किंमत काढलेली आहे, त्यावरून आपल्याला या पुढील किमती काढता येणार आहेत, पुढील राशीच्या किमती काढता येणार आहेत. तर बघा, त्यामध्ये आता आपण हा 1 नंबरचा प्रश्न जर घेतला सॉल्व करायला, तर 1 नंबरचा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा, A चा घन छेदस्थानी 15B वर्ग C आणि कंसाचा परत काय आहे? घन आहे, अशी आपल्याला इथं किंमत काढायला सांगितलेली आहे. तर बघा, आता आपल्याला इथं काय करायचं आहे? एक सारखंच पद येईल अशी किमती घ्यायची आहेत. तर A ची किंमत काय आहे? 3B आहे, बरोबर. जर आपण इथे A च्या किमतीमध्ये B ची किंमत जर टाकली आपण, आता इथे A ची किंमत 3B आहे, बरोबर. आपण आता काय करूया? 3B ची किंमत काय आहे? 5C. 3 गुणिले 5C जर केलं आपण, तर आपल्याला काय उत्तर येते? 15C. म्हणजे आपण A ची किंमत 15C ही देखील घेऊ शकतो C च्या स्वरूपात, आणि B च्या स्वरूपात घ्यायची असेल तर ती 3B आहे. C च्या स्वरूपात आपण 15C घेऊ शकतो, आणि B बरोबर 5C तर ऑलरेडी आहे. पण आता इथे बघा, तुम्हाला हे दुसरं पद काय सांगितलेलं आहे की 15B वर्ग C आहे. तर इथे 15B वर्ग C, याला देखील आपण C मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर हा 15 जशाच तसा, आणि B वर्ग म्हणजे काय करावं लागेल? हा B ची किंमत टाका इथं 5C वर्ग, आणि हा C जशाच तसा जर पुढे घेतला तर आपल्याला इथं मिळणार आहे 15 गुणिले 5 वर्ग येईल 25C वर्ग. C वर्ग इथं येईल, आणि हा एक C आहे म्हणजे C घन होईल. म्हणजे आपल्याला 15B वर्ग C ला या स्वरूपात लिहिता येणार आहे या किमतीवरून. आणि ती कशी घेतली आहे तिथं तुम्हाला आता सांगितलेलं आहे. तर आपल्याला A बरोबर काय घ्यायचं आहे? 15C, आणि 15B वर्ग C काय आलेला आहे? 15 गुणिले 25C घन. त्या किमती आपण याच्यामध्ये सिंपली टाकून द्यायच्या आहेत. आता तर त्या कशा टाकायच्या आहेत बघा, A घन म्हणजे 15C काय होईल? घन होईल, आणि छेदस्थानी 15B वर्ग C काय आलेला आहे? 15 गुणिले 25C घन, आणि इथे काय करायचं आहे? कंसाचा घन केलेला आहे ऑलरेडी इथे. आता ही स्टेप झाल्यानंतर पुढची स्टेप काय येते बघा, इथे 15चा घन आहे, इथे कंस टाकावा लागेल. 15चा घन आहे म्हणजे 15 गुणिले 15 गुणिले 15 गुणिले C घन, छेदस्थानी इथे 15 तर ऑलरेडी आहेत, आणि 25ला आपण 5 गुणिले 5 या स्वरूपात लिहू शकतो. 5 गुणिले 5 आणि गुणिले C हा घन जशाच तसा लिहायचा आहे, आणि कंसाचा
घन करायचा आहे. 15 15 कॅन्सल होईल. 5 1 5 5 त्रिक 15. इथे 5 1 5 5 त्रिक 15. सीचा घन कॅन्सल होईल. आता ब्रॅकेटमध्ये राहिलं काय आहे फक्त हा 3 गुणिले 3 राहिलेला आहे. 3 गुणिले 3 छेदस्थानी काय राहिलेलं आहे फक्त एकच राहिलेला आहे. म्हणजेच इथं काय झालेलं आहे 3 गुणिले 3चा घन म्हणजेच 9चा घन आणि 9चा घन किती आहे 729. म्हणजे या राशीची किंमत काय मिळालेली आहे आपल्याला 729. आता 2 नंबरच्या राशीची किंमत काढूया. 2 नंबरची राशी आहे a चा वर्ग छेदस्थानी 7bc. आता इथे a बरोबर काय आहे a बरोबर आहे 3b आणि cच्या स्वरूपात जर घ्यायचं झालं तर 3b म्हणजे काय होईल 3 गुणिले b ची किंमत आहे 5c. ती b ची किंमत आपण टाकूया 5c इथं. म्हणजे इथे येणार आहे हे 15c येणार आहे. a ची किंमत काय मिळाली आपल्याला 15c cच्या स्वरूपात. इथे देखील आपण ती काढलेली आहे 3bच्या स्वरूपात. त्याच्यानंतर 7bc आहे त्यामध्ये फक्त आपण b ची किंमत इथे टाकून द्यायची आहे. तर इथे ही राशी घेऊया आपण. a ची किंमत टाकूया. a ची किंमत काय आलेली आहे 15cचा वर्ग छेदस्थानी काय आहे 7b ची किंमत किती आहे 5c आणि c तर जशास तसा घेतलेला आहे. आता इथे आपण सिंपली 15 गुणिले हे 15 जर केले आणि हा काय होईल cचा वर्ग होईल. आणि खाली इथे काय करायचं आहे हा 7 गुणिले 5 गुणिले c cचा वर्ग cचा वर्ग कॅन्सल होत आहे. आणि इथे 5 त्रिक 15 बरोबर 5 त्रिक 15 आणि इथे 15 त्रिक 45 होईल आणि छेदस्थानी फक्त 7 राहिलेला आहे. म्हणजे a चा वर्ग छेदस्थानी 7bc ची किंमत येणार आहे 45 छेदस्थानी 7. 6 नंबरचा प्रश्न बघा. आपल्याला इथे वर्गमुळात 0.04 गुणिले 0.4 गुणिले a बरोबर 0.4 गुणिले 0.04 गुणिले वर्गमुळात b तर a छेदस्थानी b हे गुणोत्तर काढायचं आहे. त्यासाठी बघा मांडणी व्यवस्थित करूया आपण. एकदम सिंपल आहे हे देखील. तर इथे जे तुम्हाला दिसत आहे ही वर्गमुळातली संख्या या संख्येला आपण बघा कसं मांडायचं आहे 0.04 गुणिले 0.4 गुणिले वर्गमुळात a. म्हणजे हा a आपण सेपरेट केलेला आहे त्याचं वर्गमूळ तर कायम राहणार आहे हे अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. आणि पुढे काय लिहायचं आहे 0.4 गुणिले 0.04 गुणिले हा वर्गमुळात b आहे. आपल्याला काढायचा आहे a छेदस्थानी b त्यामुळे आपण हा a b सेपरेट करून घेऊया इथे. तर इथं वर्गमुळात a छेदस्थानी हा इकडे गुणाकारातली b इथे भागाकारात जाईल वर्गमुळात b बरोबर बघा ही संख्या जशाच तशी राहील 0.4 गुणिले 0.04 आणि छेदस्थानी इथे गुणाकारातली संख्या इकडे समोर आल्यावर काय होईल भागाकारात जाईल. म्हणून इथे लिहायचं आहे वर्गमुळात 0.04 गुणिले 0.4. तर बघा इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की आपण फक्त तिरपा गुणाकार केलेला आहे गुणाकारातली संख्या भागाकारात नेलेल्या आहेत. आता दोन्ही बाजूचा वर्ग करूया. दोन्ही बाजूचा वर्ग करून आता जर आपण बघा इथे वर्गमुळात a चा वर्ग केला आपण ह्या तर आपल्याला अंशाचा आणि छेदाचा दोन्हीचाही वर्ग करावा लागेल. 0.4 गुणिले 0.04 चा वर्ग करावा लागेल आणि छेद आहे वर्गमुळात 0.04 गुणिले 0.4 कंसाचा वर्ग करावा लागेल. आता वर्ग केल्यानंतर काय होईल वर्गमुळात a चा वर्ग aच होईल वर्गमुळात b चा वर्ग bच राहील. आणि इथे बघा ह्या संख्येचं वर्गमूळ आहे तर ती आपण 2 वेळेस लिहूया 0.4 गुणिले 0.04 आणि 0.4 गुणिले 0.04 कारण तिथे आपल्याला वर्ग करायचा आहे. आणि वर्गमुळात 0.04 गुणिले 0.4चं काय होईल वर्गमूळ निघून जाईल कारण त्याचा वर्ग करायचा आहे. आता सिंपली बघा 0.04 गुणिले 0.4 फक्त अल्टरनेट आहेत परंतु गुणाकार आहे त्यामुळे हे काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल सेम संख्या असल्यामुळे. आता a छेदस्थानी b बरोबर काय राहिलेलं आहे 0.4 गुणिले 0.04 छेदस्थानी हा इथे फक्त काय राहिलेला आहे 1 राहिलेला आहे. तर आता सिंपली बघा ह्याला सिंपल फॉर्ममध्ये आणूया आपण. जर सिंपल फॉर्ममध्ये आणायचं असेल तर ह्या 4ला एकानंतरच दशांश आहे म्हणजे इथे 4 छेदस्थानी 10 गुणिले इथे दोन संख्येनंतर दशांश आहे म्हणजे इथे 4 छेदस्थानी काय घ्यावं लागेल आपल्याला 100 घ्यावं लागेल. आता इथे जर आपण यांची काटाकाटी केली तर 2 दुणे 4 2 पंचे 10 आणि इथे 4 1 4 4 दुणे 8 हातचे 2 4 पंचे 20 म्हणजे इथे वरती राहिलेला आहे 2 आणि खाली राहिलेला आहे 5 गुणिले
25 म्हणजे 2 छेदस्थानी 25 पाचा 125 म्हणजे ए छेदस्थानी बी ची किंमत काय आलेली आहे 2 छेदस्थानी 125. या सराव संचातील सर्वात शेवटचा प्रश्न अतिशय सोपा आहे. तुम्हाला इथे अशा पद्धतीने राशी दिलेल्या आहेत आणि x ची किंमत काढायला सांगितलेली आहे. तर सिंपल गुणोत्तराच्या स्वरूपात राशी आहे त्या आपण x + 3 छेदस्थानी हा x + 11 लिहून घ्यायचा आहे बरोबर हा x - 2 छेदस्थानी किती आहे x + 1 आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे x ची किंमत काढायची आहे. तर x ची किंमत काढायची आहे म्हणजे आपल्याला ह्यांचा काय करावा लागेल तिरपा गुणाकार करावा लागेल. तर गुणाकार करताना आपण इथं मांडणी करूया x + 3 हा गुणिले काय होईल इथं x + 1 बरोबर हा x - 2 जशास तसा लिहिला आणि हा इथे गुणाकारात जाईल x + 11. तर हा गुणाकार जर करायचा असेल तर x ने अगोदर x + 1 ला काय करायचं आहे गुणून घ्यायचं आहे प्लस 3 ने देखील x + 1 ला गुणून घ्यायचं आहे बरोबर x ने x + 11 ला गुणून घ्या -2 ने देखील x + 11 ला गुणून घ्या. कंसातील प्रत्येक संख्येने काय करायचं ह्या कंसाला गुणायचं आहे. तर इथं काय होईल x × x x चा वर्ग अधिक x × 1 x प्लस इथे 3x प्लस 3 × 1 3 बरोबर इथे x × x x चा वर्ग प्लस x × 11 11x मायनस हे 2x आणि सॉरी इथे मायनसच राहील कारण इथं -2 आहे -2 × 11 -22 होईल. आता हा गुणाकार झाल्यानंतर सिंपली बघा इथं x चा वर्ग x अधिक x हा 4x अधिक हे 3 बरोबर इथं देखील x चा वर्ग त्यानंतर इथे हा 11x मधून 2x जर गेला तर इथे 9x राहील आणि हा -22 राहील. तर आपण काय होईल आता दोन्ही साईडला x चा वर्ग हे पद आहे त्यामुळे हे कॅन्सल होऊन जाईल मायनस होऊन जाईल. त्यानंतर आता इथे हा जर 4x ठेवला आणि हा 9x इकडे आला तर -9x होईल बरोबर हा -22 ऑलरेडी इथं आहे हा 3 इकडे नेला तर हा -3 होईल प्लसचा. आता इथं -5x होईल आणि इथे 22 आणि 3 होतील 25 मायनस सिम्बॉल लागेल कारण मायनस अधिक मायनस मायनसच राहील. त्यानंतर x बरोबर काय होईल -25 छेदस्थानी -5 मायनस मायनस सिम्बॉल कॅन्सल होईल आणि 5 5 25 आणि म्हणून x बरोबर किती आलेला आहे 5 ही किंमत आलेली आहे. सिंपल आहे फक्त आपण गुणोत्तराच्या स्वरूपात मांडून तिरपा गुणाकार करून आपण ही x ची किंमत इथं काढलेली आहे. तर अशा पद्धतीने तुमचा हा सराव संच संपूर्ण संपलेला आहे. संपूर्ण उदाहरणं आपण इथे सॉल्व केलेले आहेत. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा त्यांचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर अशाच पद्धतीने पुढील सराव संच बघण्यासाठी बघत राहा रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.